नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तसेच सर्व शिक्षक पालक वर्ग या सर्वांना आज 3:30 मुहूर्तांपैकी एक अक्षय असं मुहूर्त, त्याला आपण अक्षय तृतीया म्हणतो, त्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण एका महत्त्वाच्या शालेय स्पर्धा परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती समजून घेणार आहोत। ती परीक्षा आहे NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप असं या परीक्षेचा फुल फॉर्म आहे। ही जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेचा मूळ उद्देश केंद्र शासनामार्फत ही परीक्षा घेतली जाते। तिचा मूळ उद्देश हाच आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्या घटकातील पालकांच्या पाल्यांसाठी काही आर्थिक मदत व्हावी आणि त्यांना शिक्षणामध्ये सहकार्य लाभावं। म्हणून ह्या परीक्षेस जो विद्यार्थी बसला त्याने जर मेरिटमध्ये त्याचं जर नाव आलं किंवा गुणवत्ता यादीमध्ये तो आला तर अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12,000 म्हणजेच आपल्याला 48,000 रुपये 4 वर्षामध्ये मिळतात। म्हणजे 8वीला ही परीक्षा आपण देऊ शकतो, त्यानंतर 9वी 10वी 11वी आणि 12वी या 4 वर्षांमध्ये एकूण 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते। आता त्यानंतर मग 9वी पास होऊन किती गुण असावेत त्याला स्कॉलरशिप मिळण्यासाठी, किंवा 10वी झाल्यानंतर किती गुण असावेत, 11वीला पुन्हा ते स्कॉलरशिपला पात्र होण्यासाठी गुण किती असावेत, हा क्रायटेरिया ठरवलेला आहे। आणि तो काही फारसा अवघड नाहीये, काही 55 60 अशाच लेवलने ते गुण आहेत, ती टक्केवारी आहे। तर आपण आज समजावून घेऊयात की नेमकं NMS परीक्षा जी आहे ती कोण देऊ शकतो, ती काय, तिचं स्वरूप कसं आहे, ती किती सोपी आहे की अवघड आहे, अवघड असेल तर आपण सोपी कशी करू शकतो, ही सगळी माहिती आता आपण बघूयात। बघा, NMMS परीक्षा जी आहे त्या परीक्षेसाठी 2 पेपर असतात। त्यामध्ये एक पेपर असतो मॅट, पहिला पेपर आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट। तर हा जो मॅट पेपर आहे, या मॅट पेपरला प्रश्न किती असतात तर प्रश्न असतात 90 आणि गुण किती असतात तर गुण सुद्धा असतात 90। म्हणजे प्रश्नही 90 आणि गुणही 90। आणि यासाठी आपल्याला वेळ जो असतो तो वेळ सुद्धा किती मिनिटे आहे तर वेळ सुद्धा 90 मिनिटे एवढाच आहे। म्हणजे एका मिनिटामध्ये एक प्रश्न आपल्याला सोडवणं गरजेचं असतं। आता हा जो मॅट विषय आहे, मॅट म्हणजे काय, मेंटल ॲबिलिटी टेस्ट। याला आपण शिष्यवृत्ती जी 4थीला पहिली परीक्षा होती, नंतर आता 5वीला झाली, 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षांना जो विषय आहे मानसिक क्षमता चाचणी, ती त्यातलीच प्रश्न किंवा त्यातलीच बहुतांशी घटक या पेपरमध्ये असतात। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय काय घटक असतात, आता ज्या विद्यार्थ्यांनी 8वीला ही परीक्षा देणार म्हटल्यानंतर 5वीची नवोदय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा किंवा स्कॉलरशिप परीक्षा किंवा BTS मंथन ह्या परीक्षा देऊनच विद्यार्थी 8वीला आलेले असतात। आणि हुशार विद्यार्थ्यांनाच शाळेकडूनही या परीक्षेला बसवलं जातं आणि हुशार विद्यार्थ्यांचाच कल या परीक्षांमध्ये असतो। हुशार म्हणजे हुशार नेमका काय, हुशार म्हणजे जो विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करतो, सातत्य ठेवतो, त्याला म्हणायचं हुशार। हुशार विद्यार्थ्यांचा कल ह्या पेपरकडे असतो, परीक्षांकडे असतो। म्हणून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांनी केला, आता प्रवेश परीक्षेमध्ये पास होऊन उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात प्रवेश जरी मिळाला नसेल तरी सुद्धा त्या अभ्यासाला खूप महत्व आहे बरं का। तो अभ्यास, स्कॉलरशिपचा अभ्यास, मंथनचा अभ्यास, ह्या अभ्यासक्रमाला खूप महत्व आहे। आपण जरीही गुणवत्ता यादीत आलो नसलो तरी सुद्धा, आपल्याला स्कॉलरशिप नसली मिळाली तरी सुद्धा, ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षांमधून पुढच्या ज्या NMMS, NTSC, MTSC आणि ज्या काही पुढच्या भवितव्यातल्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या परीक्षांची तयारी होतेच ना। म्हणून अधिकारी बनण्याचं स्वप्न जर मुलांना पाहायचं असेल किंवा दाखवायचं असेल तर ते उगाचच दाखवून चालत नाही। त्यासाठी 3री पासून मंथन, BTS वगैरे वगैरे ह्या सगळ्या ऑलिम्पियाडसह सगळ्या परीक्षा देण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली पाहिजे। मग या अशा जवाहर नवोदय विद्यालय किंवा 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा ही दिलेली असल्यानंतर त्यातले जे घटक आहेत ते विद्यार्थ्याला परिचित असतात। बघा, सारखी आकृती ओळखा, वेगळी आकृती ओळखा, आरशातील प्रतिमा ओळखा, पाण्यातली प्रतिमा ओळखा, पारदर्शक प्रतिमा ओळखा, त्यानंतर
लयबद्ध मांडणी करा, अंकांची लयबद्ध मांडणी, अक्षरांची लयबद्ध मांडणी, यामध्ये काही नवीन घटक याच्यामध्ये आहेत. आता समजा संख्या पिरामिड, काही संख्या दिलेल्या असतात अशा, त्या संख्या पिरामिड किंवा अक्षरांचा पिरामिड यामध्ये थोडासा ह्या घटकांमध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे हे घटक त्यांनी पहिले अभ्यासलेले नाहीयेत, मात्र आता ते चांगल्या प्रकारे अभ्यासू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली असेल 5वीला त्या विद्यार्थ्यांसाठी. मग आता यामध्ये आणखी काय, आणखी संख्या पिरामिड आहे, त्यानंतर कुठं प्रश्न आहेत, त्यानंतर सांकेतिक भाषा हा एक प्रकार नवीन आहे. सांकेतिक भाषा उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ जर कॅट म्हणजे 1 2 3, मॅट म्हणजे 4 5 6, तर वॅट म्हणजे काय, अशा प्रकारचे प्रश्न सांकेतिक भाषेचे असतात. हे सगळे प्रश्न आपण याच चॅनलवर अगदी सविस्तररित्या सर्वांना समजतील, पालकांना सुद्धा समजतील अशा पद्धतीने घेणार, कारण पालकांनाही समजलं पाहिजे त्यांचा होमवर्क घेण्यासाठी. म्हणून या अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत. असेच काही नवीन घटक आहेत. त्यानंतर कुठं प्रश्न असतात. कुठं प्रश्न म्हणजे तो प्रश्नच असतो जवळजवळ 3 ते 4 ओळींचा, 5 ते 6 वाक्यांचा. ते प्रश्न समजून आले पाहिजेत. उदाहरणार्थ बसमध्ये सुरुवातीला इतके प्रवासी होते, बस तुळजापूरला थांबली, तिथे 4 बसले, पुन्हा ती पंढरपूरला गेली, तिथे 25 बसले, पुन्हा अक्कलकोटला गेली, उतरले 22, किती राहिले खाली बसमध्ये. अशा प्रकारचे प्रश्न कुठं प्रश्न असतात. मग याला आपल्याला गणिताचं बेसिक चांगलं असावं लागतं. म्हणजे याची जर तयारी करायची असेल ना कुठं प्रश्नांची, तर आपल्याला उपयोजित जे प्रश्न आहेत, 7वीचं गुणोत्तर प्रमाण म्हणा किंवा मग समीकरण म्हणा, जास्तीत जास्त समीकरणावरून आधारित प्रश्न येतात. वेगवेगळं लसावी मसावी असो काय असो, ह्या अशा प्रकारे टक्केवारी, हे जे घटक आहेत ना, हे घटकच महत्वाचे आहेत 6वी 7वीचे. म्हणून विद्यार्थ्यांनी 6वी पासून जर ह्या परीक्षांची तयारी केली तर मला तर वाटतं नक्कीच त्यांना जनरलसाठी बघा 180 पैकी आपल्याला 110च्या पुढेच गुण असायला पाहिजेत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी, मेरिटमध्ये येण्यासाठी. आणि इतर प्रवर्गांसाठी त्यापेक्षा थोडी कमी कमी आहेत यावर्षी जर आपण विचार केला तर. मात्र 120चं जर आपण टार्गेट ठेवलं, 120 125चं, तर ते सहज प्राप्त होऊ शकतं. कधी 6वी किंवा 7वी पासून. जरी 6वीला तयारी करता आली नसेल तरी इयत्ता 7वी पासून 7वीचे जे घटक आहेत ना ते खूप मोठं बेसिक आहे NMS. मग आता 7वीचे घटक कोणकोणते असतात गणिताचे, तर टक्केवारी असेल, परिमेय संख्या असेल, आणखी काही भूमितीचे घटक असतील, समीकरण असतील, रेषीय समीकरण असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, हे सगळे जे घटक आहेत ना मूलभूत संकल्पना आहेत 10वीसाठी. हे सगळं बेसिक आहे. परंतु ह्या परीक्षांना सुद्धा याचा उपयोग होतो. 6वी ते 8वी पर्यंतचं जे गणित आहे, अंकगणित किंवा बीजगणिताचा काही भाग त्यात आला असेल तोही म्हणा, हे सगळं NMSच्या तयारीसाठी उपयुक्त असतं. आणि बुद्धिमत्ता जर म्हणाल तर 5वी स्कॉलरशिप आणि 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी दिली विद्यार्थ्यांनी, त्यातला जवळजवळ भरपूर असा अभ्यासक्रम याला आहे. ते एक बेसिक आहे. नवीन जे घटक आहेत ते नवीन घटक मी आता सांगितल्याप्रमाणे सांकेतिक भाषा वगैरे, किंवा सगळ्यात महत्वाचा घटक कॅलेंडर आहे. तर कॅलेंडरचे जे प्रश्न असतात ना ते तर मी म्हणतो क्लास 3ची तयारी आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, IBPS ह्या सगळ्या ज्या परीक्षा आहेत ना त्या परीक्षांची एका दृष्टीने तयारीच आपण करत असतो. या दिनविशेष हा जो भाग आहे, दिनविशेष किंवा कॅलेंडर, हा एक नवीन आहे. मग अशा प्रकारचे काही नवीन असतात घटक. मात्र यापेक्षा काही अवघड नाहीये. फक्त अवघड एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वेळेत प्रश्न सोडवता आला पाहिजे. 90 मिनिटं आणि 90 प्रश्न आहे, म्हणजेच एका मिनिटामध्ये एक प्रश्न व्हायला पाहिजे. मग तो होईल कसा, तर तो सरावाने होईल. त्याला लगातार सराव करावा लागेल. किमान 2 वर्ष आपल्याला आपल्या पाल्यांसाठी द्याव्या लागतील. तुम्ही गुरुकिल्ली फाउंडेशन सोबत ह्याच गोष्टीसाठी किंवा ह्याच प्लॅटफॉर्मवर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो. काही विद्यार्थी जे यशस्वी झालेत, ज्यांना स्कॉलरशिप आता मिळणार आहे किंवा मिळालेली आहे, जे उत्तीर्ण झालेत, चांगले गुण त्यांनी मिळवलेत, फक्त एकेका गुणावरून जे गेलेत शिष्यवृत्तीसाठी, त्यांच्याही मुलाखती आम्ही या चॅनलवर प्रदर्शित करणार आहोत. कृपया त्या सर्वांनी ऐका, पहा आणि आपले जे पाल्य आहेत ना त्या पाल्यांना एक प्रोत्साहन द्यावं. पालकांना अशी मी विनंती करतो. बघा दुसरा विषय आहे या परीक्षेचा, तो म्हणजे सॅट. सॅट म्हणजे काय बाबा, तर सॅट म्हणजे सर्व शालेय अभ्यासक्रम यामध्ये आहे. शालेय अभ्यासक्रम. तर हा शालेय अभ्यासक्रम जो आहे त्यामध्ये कोणकोणते विषय असतात, तर यामध्ये महत्वाचा विषय असतो तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान. आता हे सामान्य विज्ञान काही फक्त 8वीच्याच पुस्तकात येईल असं नाही,
हे 7वी 8वी या समग्र जे आपला जो अभ्यासक्रम आहे सामान्य विज्ञानाचा त्यावर आधारित प्रश्न असतात. आम्ही विद्यार्थ्यांना वन लाईनिंग पॉइंट लिहून देतो. वन लाईन पॉइंट ज्याला आपण म्हणतो. इतिहास असेल, भूगोल असेल किंवा समाजशास्त्राचा कोणताही विषय असेल किंवा सामान्य विज्ञान असेल, याचा आम्ही वन लाईन पॉइंट लिहून दिलेत. म्हणजे एकाच ओळीमध्ये एक पॉइंट येईल अशा प्रकारच्या नोट्स विद्यार्थ्यांना दिल्यात मागे. आणि अक्षरशः जशाच तशा, मी तर म्हणतो 40 प्रश्न जवळपास जशाच तसे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये त्याच पॉइंट मधले बघायला मिळाले. तर बघा, अशा प्रकारे तयारी आम्ही याची करून घेतो. याच्यामध्ये सामान्य विज्ञान हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आता सामान्य विज्ञानावर फक्त आपण थेरॉटिकलच नॉलेज आपल्याला असा वासा नाही की काही प्रयोग आहेत किंवा काही त्यांचे साधनं आहेत, इक्विपमेंट्स जे आहेत आपण जे प्रयोगासाठी वापरतो त्या प्रत्येकाची नाव वगैरे हे अशा प्रकारचे आपल्याला क्रियात्मक ज्ञान सुद्धा याचं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे इतिहास नागरिकशास्त्र. इतिहास नागरिकशास्त्र. आता आपल्याला वाटतं की इतिहास नागरिकशास्त्र म्हणजे फारच सोपा विषय आहे, पण तसा नाहीये. आधुनिक भारताचा इतिहास जरी आपल्याला सोपा वाटत असला, आधुनिक भारताचा इतिहास संपूर्णपणे या परीक्षेसाठी आहे, त्याच्या अगोदरचा नाही. जगाचा इतिहास नाही, पूर्ण त्या अगोदरचा नाही, मध्ययुगीन कालखंडातलाही फारसा नाही. फक्त आधुनिक भारताचा इतिहास तेवढीच तयारी करायची. मग त्यामधले सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाज सुधारक असतील किंवा ज्या काही स्वतंत्र भारताच्या चळवळी असतील, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं बलिदान दिलं किंवा ज्या शैक्षणिक सुधारकांनी शिक्षणासाठी योगदान दिलं, ज्या समाज सुधारकांनी देशासाठी योगदान दिलं ते, आणि या व्यतिरिक्त ज्या काही चळवळी झाल्या, उदाहरणार्थ असहकार चळवळ असेल, चलेजाव असेल वगैरे वगैरे, जे काही महत्वाचे करार झाले, हे सगळंच आहे जे की आपण MPSC चे विद्यार्थी तयारी करतात ना किंवा क्लास 3 चे विद्यार्थी तयारी करतात, त्या सगळ्याच कन्सेप्ट आधुनिक भारताच्या इतिहासामधल्या इथे आहेत. त्यानंतर नागरिकशास्त्र आहे. नागरिकशास्त्राला 5 गुण आहेत बघा, 5 गुण. ते सगळे गुणांकन किंवा काय असेल ते आपण सविस्तर लेक्चर सुरू केल्यानंतर ह्या सगळा भाग आपण त्यामध्ये पाहणार आहोतच. 5 गुण आहेत, 5 गुण. आणि त्यामध्ये काय, खासदार होण्यासाठी काय पात्रता असावी, आमदार होण्यासाठी काय पात्रता असावी, विधिमंडळ, आणि त्यामध्ये संसदेचे 2 सभागृह, विधिमंडळ जे 2 सभागृह, विधानसभा, विधान परिषद, या सगळे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. न्यायमंडळ म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारावर पण अनेक प्रश्न विचारलेत. न्यायमंडळावर काही 1-2 प्रश्न असतात, एखादा प्रश्न असतो, परंतु त्या ठराविक कन्सेप्ट आहे, जास्त खोलात शिरलेलं नाही. मग हे सगळं आहे तर हे आपल्या जवळच्या पुस्तकातलंच आहे, आपण जे आतापर्यंत शिकतो आहोत त्यातलंच आहे. म्हणून हे फारसं अवघड नाही. पालकांना माझी विनंती आहे की मुलांच्या मनावर बिंबवा आणि त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांचा कल या परीक्षांकडे वाढवा. अजिबात NMMS परीक्षा अवघड नाहीये. मी तुम्हाला माझ्याकडचे विद्यार्थी जे आहेत ना, ते यशस्वी झालेत ना, त्यांच्या मुलाखती दाखवतो, मग तुम्हाला समजेल की अरे हे अवघड नाहीये, हे सोपं आहे. पण त्यासाठी फक्त आपली पालकाची तयारी पाहिजे आणि विद्यार्थ्यांकडून करून घेण्याची आपली तयारी असायला पाहिजे. इतिहास नागरिकशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, त्यानंतर भूगोल आहे. भूगोल मग 7वी पासूनचे जे कन्सेप्ट आहेत भूगोलाच्या त्याच्यामध्ये आहे, लोकसंख्या वगैरे वगैरे. यानंतर सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, आणि सगळ्यात महत्वाचा विषय की ज्या विषयावर या पेपर मधलं मेरिट ठरतं. का मेरिट ठरतं असावं बरं? याला तर 20च गुण आहेत ना गणिताला, 90 पैकी 60 मधल्या. मात्र लक्षात ठेवा, गणितामध्ये सराव असेल तर वेळ जात नाही सोडवण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाची असते ते वेळ, कारण 90 प्रश्न आणि 90 मिनिटं. म्हणून या सॅट मध्ये गणिताला जर त्या विद्यार्थ्याचा वेळ जास्तीत जास्त खर्च झाला तर होईल कसं, पेपर होणार नाही. आणि म्हणून गणिताची योग्य तयारी होणं गरजेचं असतं. त्यासाठी इयत्ता 6वी पासून ज्या कन्सेप्ट आहेत, समीकरणे आहे, लसावी मसावी आहे, टक्केवारी आहे, गुणोत्तर प्रमाण आहे, हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे मुलांच्या लक्षात यायला पाहिजे, समजून देणं गरजेचं आहे. मग हे सगळं बेसिक आहे ना, मग अगोदर आम्ही मुलांचं 5वी पासून 4थी पासूनचं बेसिकच कम्प्लीट करणार आहोत. जसं की अपूर्णांक आहे, अपूर्णांकाचे 10 ते 12 घटक आहेत, जे आज शिकले तर MPSC पर्यंत शिकण्याची गरजच नाहीये. कन्सेप्ट, मूलभूत कन्सेप्ट. मग मूलभूत कन्सेप्ट एकदा जर कळाली तर प्रश्न सोडवता येतात. पण आपण नुसते प्रश्नच जर पाहत बसलो की हा प्रश्न असा सोडवायचा, हा प्रश्न असा सोडवायचा, तर ते तितकं उपयोगाचं ठरत नाही. मूळ गाभा समजला पाहिजे किंवा त्याची मूलभूत संकल्पना लक्षात आली पाहिजे. मग अपूर्णांक हा विषय आहे. अपूर्णांकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक वगैरे, दशांश अपूर्णांक, खूप काही आहे.
असे जे घटक आहेत, लसावी मसावी आहे, त्यावरही प्रश्न विचारले जातात, गुणोत्तर प्रमाण आहे, टक्केवारी आहे, नफा तोटा आहे, समीकरण आहे, म्हणजे सगळा जो भाग आहे, काही भूमितीचाही भाग आहे, हा मुलांच्या लक्षात यायला हवा. त्यामुळे बेसिक पासून मुलांची तयारी करणं गरजेचं आहे आणि तोच ध्यास आम्ही ठेवलेला आहे, आम्ही घेतलेला आहे की मुलांची बेसिक पासून तयारी झाली पाहिजे. तुम्ही आता एनएमएसचा सिलेबस मुलांना सोडवायचं शिकवणार आहात, मात्र त्यांचं जर बेसिकच कच्चं असेल किंवा पक्क नसेल, त्यांचं बेसिक राहून गेलं असेल किंवा शाळेत शिकवलं पण ते विसरले असतील, मग अशा वेळी आम्ही आहोत, चिंता करू नका. आम्ही त्यांना पूर्ण 4थी पासूनचं बेसिक शिकू. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रियांपासून महत्वाच्या त्यांना आम्ही सगळं गणित किंवा बेसिक शिकू. पायाभूत गणित त्यांना अगोदर शिकू. यातला महत्वाचा भाग असा असतो उपयोजित गणित. गणितामध्ये नुसते गणित सोडवले तुम्ही पान भरून त्याला उपयोग नाहीये. उपयोजनात्मक प्रश्न असतात. इथं उपयोजित गणिताचा उपयोग जास्त होतो किंवा त्याचा विचार जास्त होतो. प्रश्न कूटप्रश्नासारखे असतात, उपयोजित गणितातले असतात, अप्लाइड बेसवरचे. म्हणून त्या संकल्पना पूर्ण लक्षात येणं गरजेचं, त्या सराव होणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यांसाठी गणित सोडत बसण्याची गरज नाहीये. गणितासाठी महत्वाच्या ट्रिक आहेत. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर ही पद्धत वापरा, अशा प्रकारचा प्रश्न आला तर ही पद्धत वापरा. जसा विद्यार्थी असेल किंवा ज्या मापाचा असेल, कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर मुलाला जसा मुलगा असेल त्याप्रमाणे त्याला टी शर्ट किंवा शर्ट दुकानदार देत असतो, तसं जसा प्रश्न असेल त्याप्रमाणे ती ट्रिक आमच्याकडून तुम्ही घ्या, नक्की घ्या. तुम्ही बघाल या ट्रिक आम्ही मुलांना पुरवणार आहोत आणि अशा प्रकारच्या ट्रिकने त्यांचं जे गणित सोडवणं आहे ते 1 मिनिट तर बाजूलाच सोडा, हे किमान म्हणजे जास्तीत जास्त 40 सेकंदापर्यंत त्यांचं हे सर्कल काळं करून झालं पाहिजे. इतकी तयारी मुलांकडून करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर हे 2 विषय एनएमएस साठी खूप महत्वाचे आहेत. अजिबात अवघड परीक्षा नाही. अवघड आहे हे मनातून काढून टाका. शाळेतल्या शिक्षकांना सांगा आम्हाला परीक्षेला बसायचे, पालकांनाही सांगा आम्हाला परीक्षेला बसायचे. जे कोणी पालक व्हिडिओ बघत असतील त्या पालकांनीही मुलांना प्रोत्साहन द्या या परीक्षांसाठी आणि शिक्षकांना जाऊन भेटा, शाळेत विचारपूस करा. ह्या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी बसावेत आणि ग्रामीण भागातले जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसून ज्यांचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे असे आर्थिक दुर्बल घटक आहे. मग आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ झाला पाहिजे किंवा शिष्यवृत्तीचा लाभ झाला पाहिजे. अशी उदाहरणं आहेत बघा की ज्यांना खरोखर राहायला घर नाहीये, ज्यांना पुस्तकं मिळत नाही, असे माझ्यासमोर काही विद्यार्थ्यांची उदाहरणं होती आणि त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवला. अशा कितीतरी घटना मी तुम्हाला सांगू शकेल. आपण त्यांच्या मुलाखती सुद्धा घेणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या परीक्षांतून या स्कॉलरशिप मधून किती मदत होते. दरवर्षी 12,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळते. ही केंद्र शासनाची योजना आहे. मग हिचा उपयोग जास्तीत जास्त ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांनी घ्यावा. पालकांनीही त्यांना समजून सांगावं, या परीक्षेस बसवावं, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा आणि गुरुकिल्ली फाउंडेशन सोबत जॉईन व्हावं, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि हा सगळा संपूर्ण जो कोर्स आहे तो फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये आपल्याला मिळेल. गुरुकिल्ली फाउंडेशन नावाचं ऍप आहे, गुरुकिल्ली फाउंडेशन नावाचं ऍप आहे. ते गुगल वरून, प्ले स्टोर वरून आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानंतर सर्व अभ्यासक्रमाचे सर्व लेक्चर्स युट्यूबवर सुद्धा गुरुकिल्ली फाउंडेशन या नावाने आमचं चॅनल आहे आणि ते चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करावं. त्यासमोर असणाऱ्या बेलचं बटन दाबावं, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर लगेच आपल्याला कळतील, संदेश येतील आणि आपण ते नवनवीन व्हिडिओ बघू शकता. हे 999 रुपयांमध्ये सगळाच मॅट आणि सॅट दोन्ही पण अभ्यासक्रम आपल्या मुलांना शिकायला मिळतात. नुसता अभ्यासक्रम कंटेंटच शिकायचं नाहीये, तर सरावही करून घ्यायचा आहे. सरावासाठी प्रश्न आम्ही देणार आहोत. त्यानंतर इथून मागे ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकाही सोडवून घेणार आहोत किंवा त्यांचं तसं विश्लेषण सुद्धा करणार आहोत. प्रश्नपत्रिका सोडवताना केवळ उत्तरं सांगून जमत नाही, तर विद्यार्थ्यांना पूर्णच आवाका लक्षात येण्यासाठी त्यांचं विश्लेषण योग्य पद्धतीने करावं लागतं. तर हे विश्लेषण सुद्धा आम्ही तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवर करून देणार आहोत. विद्यार्थ्यांची तयारी होणार आहे, रिझल्ट खूप छान मिळणार आहे. कारण आतापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो असा आहे की अतिशय घवघवीत यश या परीक्षेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेलं आहे.
मग चला तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना गुरुकिनली फाउंडेशन सोबत जॉईन करा. आमचं ऍप जे आहे ते ऍप डाउनलोड करा, युट्यूबवरचं चॅनल सबस्क्राईब करा. आपण नक्कीच आपल्या पाल्याला घडवू शकतो, कारण या परीक्षांमधूनच पालकांनो MPSC, UPSC आणि अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी त्यांची नकळतपणे होत असते. जर आपल्याला आपल्या मुलांना अधिकारी घडवायचा असेल ना, UPSC, MPSC, IAS, IPS ऑफिसर घडवायचं असेल तर नक्कीच तुम्ही या गुरुकुल्ली फाउंडेशन सोबत या. आपण विद्यार्थ्यांना नक्कीच घडवू शकतो, त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो, योग्य दिशा देऊ शकतो. धन्यवाद.